नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं एक नवीन त्रिशा ब्लॉगमध्ये। आता आपण आलो आहे जंगली महाराज रोड म्हणजे GM रोडला। GM रोडच्या इथे एक जंगली महाराज हे मंदिर आहे, म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे शिवकालीन मंदिर आहे हे। त्या साईडला पण आहे, तिथं भुयारी मार्ग वगैरे आहे, म्हणजे ह्या इथून रोड नाही आहे, तिथून होता पण बंद केला आहे। आता आपण इकडनं फिरून जाणार आहे आणि हे असं काय मंदिर आहे, तर चला आता आपण तिकडे जातो। इथं मासे होते, आम्ही लहानपणी आलतो ना त्यावेळेस। आता बघ ना पाणी किती घाण झाले। त्यावेळेस स्वच्छ असायचं आणि पाण्याची पातळी पण जास्त असायची। हां, ते जे नंदी महाराज दिसायचे तिथपर्यंत पाणी असायचं आणि एकदम स्वच्छ असायचं, मासे दिसायचे। आत्ता पण दिसत आहेत, हे बघा इथं आहे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर बघा कासव आहे बघा। पालखी इथं येतात ना गावठाणामध्ये। इथं हात धुण्यासाठी हे चरण स्पर्श आहेत। आता ट्रस्टचं ऑफिस आहे। वेळ लागलं तुला ना? नाही लय अजून नाही, हे सगळे ट्रस्टचे ऑफिस आहेत। हां, तिथं मारुतींचं मंदिर आहे, हे पूर्ण चार साईडनी जंगल आहे। हे असं काय आहे, इथून रोड आहे, इथून खालती जायचं आहे आपल्याला। हे इथं पण 4-5 नळ आहेत पाण्यासाठी। हां, हे सुरुवातीला या असं काही मेन डोर दिसतं। हा रोड डेक्कनला जातो आणि हा चत्रशिंगीवरनं येतो, लेफ्टने राईट मारून आतमध्ये। तर हा पूर्ण MG रोड आहे। ह्या असा इथं गुडलक कॅप आहे आणि हे चालली आहे दिव्या। आम्ही आता त्या रोडने दाखवतो तुम्हाला। हा पण एक रोड आहे, पण हे त्यांच्या ट्रस्टच्या ऑफिसकडे जातो। हा रोड कायम बंद असतो आणि पुढून एक आहे, इथनं एक गेट आहे। तर हा एक मेन रोड आहे।
इथून मेन मंदिरांकडं जातं. हे शिवजीसाठी अर्पण आहे मंदिर आणि हे खूप मस्त आहे. आम्ही इथं लहानपणी पकडापकडी खेळायचो या झाडावर आणि खूप मस्त आहे. आणि इथं आहे तुळजाभवानीचं एक मंदिर आहे. एकदा इथं पण तुम्हाला दाखवतं. हे बघा हे असं काय सवासणीला बाय इथं ववसायला येतात आपल्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागायला. आणि हे काय असं आहे हे तिथं ती वाचायला लागली आहे. काय माहिती काय वाचते. काय झालं हे बघा हे तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पोज करून. हे असं काय आहे इथं. चला आता पुढं जाऊ. पाऊस लागला आहे. त्रिशा आहे इथं झोपली आहे आता. हे असं काय आहे आतमध्ये. समोरचे ते त्याच्या खालच्या साईडला नंदी महाराज बसलेत. हे वरच्या साईडला आपण होतो. हा इथं पण एक गेट आहे म्हणजे इथं एक दरवाजा आहे. तिथं ती मुलगी फोटो काढते ना तिथे ते ते दरवाजा बंद केला. इथं व्यवसायाच्या टायमीला मुली इथं व्यवसायाला येतात. हे बघा हे असं काहीतरी आहे इथं. आतमध्ये थोडा अंधार असू शकतो. तुम्ही जरा कॉपरेट करा. जय शिव शंभो. हर हर महादेव. इथे एक नंदी महाराज आहेत. आतमध्ये खूप मस्त केलं आहे. हे इथं शिवलिंग आहे. एक त्रिशूल इथं पायावर घातला. तुम्ही पण पाया पडून घ्या. हे असं शिवलिंग आहे. खूप मस्त दिसतंय हे. आतमध्ये जाता येत नाही आता आपण इथनंच पाया पडू. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि इकडं हे इथं श्री गणेश आहेत. काहीतरी असं दिसतंय आतमधून. इथं श्री गणेश आहेत. ह्यांच्या पण पाया पडू. आणि खूप गरम होतं इथं. हे पूर्ण दगडाने बांधलेलं न कोरून त्याच्याने. हे बघा हे असं काय आहे इथं त्याच्यामुळे. चला आतमध्ये पण खूप आहेत. इथं मारुती देव आहेत. इथं मारुती मंदिर आहे. हे इकडून इथं राम सीता लक्ष्मण. CCTV कॅमेरे वगैरे आहेत. आणि इथं आम्ही लहानपणी यायचो ना त्यावेळेस हे बघा हे इथं हे जे चिर पाडलेले आहेत ना ह्याच्यामध्ये सिक्के टाकले ते तुम्हाला दिसत असतील. हे पूर्ण चिर पाडलेले आम्ही ह्याच्यामधून काढायचो. असे मानता आहे की ह्याच्यामधून सिक्का टाकल्याच्या नंतरून हे होत नाही. हे बघा हे $10 आहे. इथं $5 आहे. इथं $10 आहे. आणि हे इथे सगळीकडे काही ना काहीतरी असेल मान्यता. हे बघा हे इथं सगळीकडे अशी जिथं चिर पडली ना ही एकाच. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पूर्ण एकाच लाईनीमध्ये चिर पडली. हे बघा हे इथनं असं तिथपर्यंत हे असं आहे. हे बघा कसलं भारी वाटतंय. तुम्ही पण अंधारच दिसतोय की आता काय करणार मग अंधारच आहे म्हणल्याच्या नंतर. खूप अंधार आहे. ह्यांनी पण लावला आहे तिथे $5 का लावतात माहिती नाही. पण आम्ही पण काहीतरी मनात एक इच्छा धरली आणि लावलाय. पूर्ण भुवेरी मार्ग आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. शपथ अहो तिकडचं काहीच दिसत नाहीये. खूप अंधार आहे. ऐक ना विचार करू शकतो. इथे एवढा अंधार आहे. एवढं घाण गरम होतंय.
तर हे कसं बांधलं असेल, तर पूर्ण दगडाने कोरून बांधलेलं आहे शेवटपर्यंत, जिथपर्यंत तुम्ही बघताल तिथपर्यंत. हे ह्याच्यावरती पण आहे, ह्याच्यावरती मी आत्ताच गेलो तो, मी दिसायला तयार नाही. हे असं आहे काहीतरी. हा, आणि खूप गार ना, खूप गरम होते. हे बघा, हे बघा, हे इथं असं आहे. आम्ही थोडा अजून आतमध्ये गेलो ना तर हे पाठीमागचं दिसत पण नाही आहे. हे जाळ्या वगैरे लावलेत. ह्याच्या माहिती नाही आत्ता की हे कधी बांधलं गेलं आहे कधी नाही, पण आहे मस्त भारी आहे. बघितलं का, इथं डिझाईन काढली, फूल वगैरे आहेत, भारी वाटतंय. आणि हे असं वाटतंय की हे नंदीचं मुख आहे म्हणून हे असं वाटतंय. आणि एका साईडून बघितलं तर असं वाटतंय की हे विठ्ठल आहेत, कमरेवर हात देऊन थांबलेत. हे बघितलं का, हे एक हात आहे, हा एक हात आहे, वरच्या साईडला मुकुट आहे, आणि हे पूर्ण त्यांची हे 2 पाय, हे 2 पाय. हे असं वाटतं की हे विठ्ठल रुक्माई आहेत. पण प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो वेगळा बघण्याचा. मी तर बघितलं, मला वाटतं की महारुती दिसते आणि विठ्ठल रुक्माई. आणि हे असं का आहे इकडचं, इथं दिव्या थांबली. हे बघा ना कसलं भारी वाटतंय. हे असं काय आहे, वरतून असं काहीतरी दिसतंय पूर्ण. साईडचं मंदिर तर आम्ही तुम्हाला दाखवलंच. हे असं काय आहे, हे इथं बसली दिव्या, दमली आतमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप काही शूट करता नाही आलं का, तर आतमध्ये जे वॉचमॅन होते त्या लोकांनी नाही काही शूट करू दिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे लय अंधार होता आतमध्ये, त्याच्यामुळे नाही काय करता आलं. आणि लय घाण गरम होतं, आणि त्याच्यामध्ये मी स्वेट जॅकेट घातलं आहे, त्याच्यामुळे तर खूपच काय गाडी वगैरे विकायला लागले. म्हणजे नेहमी नाही विकत, पण आता विकायला लागलं. आम्ही कम्फ्यूज झालो की नेमकी साडे काय असं. तर चला, तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा मला नक्की. आणि महत्त्वाचं म्हणजे की आम्हाला काही नाही जास्त शूट करता आलं, जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. आणि महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये खूप अंधार होता, खूप अंधार होता. हे सुद्धा मला दिसेना आणि हिला मी दिसेना. कॅमेरा आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर, आणि तिथं लाईट नाही लावले, काय माहिती का लाईट नाही लावले. एवढं सगळं भारत शासन एवढं सगळं हे करते म्हटल्याच्या काय माहिती. चला बाय, परत भेटू एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि प्लीज चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ. तुम्हाला पुण्यामध्ये आणखीन काय बघायचं आहे हे पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्ही सांगितलं तर आम्हाला एक आयडिया भेटेल की आम्ही कुठल्या जागे जाऊन शूट केला पाहिजे. प्लीज.